सतत गेल्या 2 दिवसांपासून दर्यापूर अंजनगाव तालुक्यामध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। दर्यापूर तालुक्यामध्ये कपाशी, तूर, सोयाबीन तर अंजनगाव तालुक्यामध्ये संत्रा, झेंडू या मुख्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या संदर्भात जनविकास न्यूजच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट घेऊन सर्व समस्या प्रशासनापर्यंत मांडण्यात आल्या व त्याच वृत्ताची दखल माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी घेऊन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रव्यवहार केला। दर्यापूर अंजनगाव या दोन्ही तालुक्यात नुकसान झालेल्या शेतींचे पंचनामे करण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांना आदेश द्यावे अशी मागणी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या पत्राची तात्काळ दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले व आज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर दर्यापूर अंजनगाव या दोन्ही तालुक्यांमध्ये नुकसानग्रस्त शेती भागाचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे। कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी तात्काळ दखल घेतल्याने शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे। दर्यापूर विधानसभेमध्ये अतिवृष्टीमुळे दर्यापूर आणि अंजनगाव तालुक्यामध्ये खास करून तूर, मूग, कपाशी, सोयाबीन आणि अंजनगावमध्ये संत्रा आणि लिंबू याची गळती अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। त्या ठिकाणी शेतकऱ्यांची निवेदनं मला आली। त्याचप्रमाणे जनविकास न्यूजमार्फत ही बातमी जेव्हा मला कळली, मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची भेट घेऊन तशा पद्धतीने त्यांना ही बातमी कळवली। त्यांनी लगेच त्यावर तशा पद्धतीचे निर्देश सर्व अधिकाऱ्यांना दिले। त्यामुळे सर्वे देखील दर्यापूरचे आज सुरू झाले। अंजनगावला सुद्धा लवकरात लवकर सर्वे करावे ही मागणी मी आज केलेली आहे आणि नक्कीच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री असल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना लवकरात लवकर सर्वे होऊन त्यांची भरपाई कशा पद्धतीने होईल याकडे लक्ष दिलं जाईल आणि खास करून मी जनविकास न्यूजचे सुद्धा त्या ठिकाणी आभार मानतो। आपण या न्यूज जनतेच्या आमच्यापर्यंत पोहोचवल्या। धन्यवाद।